नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण करूया चिकनचा एक पदार्थ डबल इक्का। यासाठी मी साहित्य घेतलेले अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, एक अंड घेतलेलं आहे फोडून, ब्रेड क्रम्स घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लोअर आणि मैदा घेतलेला आहे 1.5 चमचा, आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरच्याची पेस्ट घेतलेली आहे, एक लिंबू घेतलेला आहे, मीठ घेतले चवीनुसार, 1 चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आणि थोडासा हिरवा रंग घेतलेला आहे। आपण हे मिक्स करून मॅरिनेट करून घेऊया। चिकनमध्ये मी आता आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट घालते, हे अंड घालतीये, एक पूर्ण अंडे टाकते मी याच्यामध्ये, मीठ काळी मिरी आणि रंग घालते हिरवा, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। लिंबू घालूया आपण, असं आपण हे छान मिक्स करून घेऊया। या सगळ्या मसाल्यामध्ये हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। थोडंसं लिक्विडी वाटतंय पण हळूहळू ते सोक होईल। ब्रेड क्रम्स पण टाकून घेते, 3 चमचे ब्रेड क्रम्स घेतलेला आहे मी। जर थोडं जास्त लिक्विडी वाटलं तर थोडंसं आपण ब्रेड क्रम्स एक्स्ट्रा टाकू शकतो किंवा कॉर्नफ्लोअर ही टाकू शकतो, पण आपलं हे क्वांटिटी बरोबर झालेली आहे। पण हे आता अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूया। आपलं मॅरिनेशन झालेलं आहे, इथे मी तेली तापून घेतलेलं आहे। आपण ह्याला चिकन आता फ्राय करून घेऊया। हळूहळू एक एक पीस असं सोडून घेऊया आपण चिकनमध्ये। चिकनचे पीस लहान मोठे तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे घेऊ शकता। जेवढे पॅन मध्ये बसेल तेवढे सगळे चिकनचे पीस आपण टाकून घेऊया। असं उलटून वगैरे घेऊया आणि आपण एक 8-10 मिनिटं हे छान शिजवून घेऊया। आपल्याला चिकन ह्या फ्राईंग प्रोसेसमध्ये शिजवून घ्यायचं आहे, त्या हिशोबाने गॅस पण लहान मोठा करून करून आपल्याला हे काम करायचं आहे। चिकन फ्राय करून झालेलं आहे। आता उरलेलं तेल मी काढून घेतले आणि फक्त अगदी एखादी पळी तेल ठेवलेलं आहे। ह्याच तेलामध्ये आपण आता 1 चमचा बटर टाकून घेऊया। बटर फ्राय झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये हे काजू फ्राय करून घेऊया। थोडेसे मनुकाही याच्यात आपण फ्राय करून घेऊया। याच तेलामध्ये आपण आता आलं लसूण आणि हिरवी मिरची चॉप केलेली ती टाकून घेऊया। आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे तीही टाकून घेते। इथं थोडासा फूड कलर मी घातलेला आहे। हे काजू पण ह्याच्यात घालून घेऊया आपण। काळी मिरी पावडर मीठ आणि थोडीशी साखर तीही घालून घेऊया। ह्याच्यात साखर थोडी टाकली जाते आणि चांगला फ्लेवर येतो त्याचा। विदाऊट साखर ती टेस्ट येत नाहीये। मी करून पाहिले, माझ्याही घरात साखर आवडत नाही पण मजा येते साखर घालून, सो तुम्ही ट्राय करा नक्की। आणि एक घट्ट दूध, थोडंसं दुधाची मलाई आहे ती घालून घेते इकडे मी। आणि ह्याच्यामध्येच आपण आता हे फ्राय केलेली चिकनी घालून घेऊया। सोया सॉस घालते इथे मी आणि थोडासा लिंबू रस घालते। तुम्ही व्हाईट व्हिनेगरही घालू शकता। थोडासा चीज ही मी घालून घेतलेला आहे इकडे। आपला चिकन एक डबल इक्का तयार आहे। चला सर्व करून घेऊया। आपला चिकन डबल इक्का
तयार आहे. चला या तर मग खायला. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. खूप सोपी रेसिपी आहे, सविस्तर सांगितलेले आहे. नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. चला या तर मग खायला. बाय.